गुरु गंगाजी महाराज की जय गुरु श्रीपाद रामदास जय गुरु पांडुरंगदादा महाराज की जय श्री स्वामी समर्थ महाराज की जय हर हर महादेव. भक्त प्रतिपाळे दीन वत्सले विठ्ठले कृपाळी होशी माई. पडिला विसर माझा काय गुन्हे कपाळ हे उन्हे काय करू. तुका म्हणे माझे जाळूनी संचित करीव उचित भेट दे. देवा जगत्रय जीवा परेशी केशवा विनंती माझी. माझी वाणी तुझे वर्णिकू ना मायशी प्रेम काही कळा. नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. भक्त प्रतिपाळी दीनवत्सले विठ्ठले कृपाळे होसी माय. पडिला विसर माझा काय गुन्हे काय कपाळे होणे काय करू. हे विठ्ठला भक्तांचा सांभाळ करणारी व दिनाचे रक्षण करणारी अशी तू केवळ कृपाळू आई आहेस. जगद्गुरु तुकोबार आहे. पांडुरंगाला म्हणतात पांडुरंगा भक्तांचा सांभाळ करणारी आणि दिनांचे रक्षण करणारी अशी तू केवळ कृपाळू आई आहेस. तुला माझा कोणत्या कारणाने विसर पडला. आपण देवाचं स्मरण करतो त्याच्यात म्हणणे जगद्गुरु तुकोबार म्हणतात तुला कस काय विसर पडला माझ्यावर. हा इथं शब्द भक्ताचा म्हणलंय ना. हा सांभाळ तर सगळ्यांचाच करतोय तो. हा सामान्य रूपात तो सगळ्यांमध्ये आहेच पण भक्तावर विशेष प्रेम असतं ना. हा म्हणून जगद्गुरु तुकोबार म्हणतात तुला माझा कोणत्या कारणाने विसर पडला. माझेच कपाळ फुटक्या याला काय करू. म्हणजे देवाचा काही दोष नाही म्हणले माझाच काहीतरी कमी पडत नाही का. हा तुकाराम महाराज म्हणतात माझे सर्व संचित जाळून टाक आणि मला भेट देणे योग्य कर्तव्य तू बजाव. ज्याच्यामुळं माझा विसर पडतोय तुला ते जाळून टाक. हा आणि देवानं ठरवलं तर जाळू शकतो तो नाही का. हा त्यानं ठरवलं तर काय अनंत जन्मीचे विसरलं दुःख. म्हणजे जसं राष्ट्रपतीला अधिकार असतो एखाद्याची शिक्षा माफ जर करायची ठरली तर तेवढा अधिकार घटनेमध्ये आहे तो. हा फक्त राष्ट्रपतीला. हा आणि जर दयेचा अर्ज केला राष्ट्रपतीनं जर ठरवलं तर याला माफ करायचं तर करण्याची तरतूद आहे. तसं भगवंतानं ठरवल्यावर तो काही करीन ना. मला काही म्हणत आहे ना. हा आणि तू आमची आई आहे म्हणले एका परत आमचं संचितच जाळून टाक ना.
कारण संचित अनुकूल प्रतीकाला असू शकतं. हम्म. आता हे प्रारब्ध, क्रियामान, संचित हे मागचं आहे, आताचं नाही ते. हा. संचित, प्रारब्ध, क्रियामान हे मागचं आहे, त्याच्यामुळे तर आपल्याला शरीर मिळालंय हम्म. ते भोगण्याकरता. हा. आपण काही वैकुंठवासी नाही ना. हा. ज्यांचं काही शिल्लक राहिले नसतं ते वैकुंठवासी असतात. म्हणजे सगळं नील खातं झाल्याशिवाय तिथे प्रवेशच नाही ना. हा. ते सगळं नील करावं लागतं, मोकळं जावं लागतं, काहीच राहत नाही. तसं म्हणते मग तो एका परत माझं हे संचित जाळून टाक आणि मला भेट देणे हे योग्य कर्तव्य तू बजाव. भक्त प्रतिपाळी दीन वत्सल, त्याची प्रतिज्ञाच आहे ना भक्ताचं प्रतिपालन करणं. हम्म. त्याच्याकरता तर सगुण झालाय. भक्ता राखे पायापाशी, विठ्ठले कपाळे होशी माये, पडला विसर माझा काय गुन्हे, कृपाळे गुन्हे काय करू. तुका म्हणे माझे जाळूनी संचित, साठलेलं जे संचित आहे ते संपलं म्हणजे मागं काही नाही राहत ना. हम्म. करी उचित भेट देई, तुझं विन माझं कोण सोयरे आणि दुसरे पांडुरंगा, लागलीशी आस पाहतशी वास, रात्री व दिवस लिखी बोटे, काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे राहीची द्या. तर ह्या अभंगातून भगवान परमात्म्याच्या भेटीची तळमळ दाखवली. हम्म. त्याशिवाय मला दुसरं सोयरं कोणी हा. आणि दुसरे मज नाही आता. म्हणजे अन्य शब्दाचा अर्थ तो आहे ना, हम्म. अन्य आश्रयाचा त्याग. तुझं विन मज कोण व सोयरे आणि दुसरे पांडुरंगा, लागलीशी आसपास अशी वास, रात्र व दिवस लिखी बोटे, पडिले दुरदिशी मज आठव मानसी, नको नको हा वियोग दे तसाची जीवासी, दीन तैसी रजनी झाली वो माये, अवस्था लावून गेला अजून का नये, गरुड वाहना गंभीरा ये गादा तारा, बाप रखुमा देवीवरा श्री विठ्ठला, दीन तैसी रजनी झाली वो. याला म्हणतात अवस्था लागली. काय अवस्था आहे जगत, अवस्था लावून गेला अजून का नाही. जगद्गुरु तुकोबरायांची अवस्था आहे. अवस्था लागत असती जसं मांडव लागत ना काहींना. हा. काही लोकांना अनुभव, काहींना मांडव लागत असतो. लागलीशी आस पाहतशी वास, रात्रं दिवस लिखी बोटे, काम गोड मज न लगे धंदा. नाही का, एकदा तिची वाट पाहत असली रे कामधंदा का गोड लागतो का. नाही. वाट पाहणं काही साधं आहे का. किती दृष्टांत दिले नाही का. जसं वासरू वाट पाहत आहे, हम्म. जसं चकोर पक्षी, असे बरेच दृष्टांत आहे त्याच्यामध्ये. हा. इतकं तळमळीना लहान लेकरू जसं आईची वाट पाहतं ना, हा. लहान लेकरू त्याला आई सोडून कोण आहे जगात. नाही ना. तसं जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, पांडुरंगा मी अशी तुझी वाट पाहतो, मग मला गोड लागत नाही धंदा. तुका म्हणे सदा घ्यायची ध्यान. ध्यान लागलं जगद्गुरु तुकोबारायला का पांडुरंगांना येऊन आपल्याला भेट द्यावी, दर्शन द्यावं. अंतकरणाची तळमळी, तुझं विना माझं कोण सोयरे आणि दुसरे पांडुरंगा.
लागलीशी आस पाहतसे वास दिवस देखी बोटी. एक अंतःकरणामध्ये भगवंत दर्शनाची ओढ कशी असते, त्याचा परिणाम काही गोड नाही लागत. मग काही आवडत नाही, काही गोड लागत नाही. काम गोड मज न लगे हा धंदा, तुका म्हणे सदा हेची ध्यान. लागलीशी आस पाहतसे वास रात्री व दिवस देखी बोटी. पडियंती आम्ही तुझ पाशी मागावे, जीवीचे सांगावे हितगुज. पाळशील लळे दीन व वत्सले, विठ्ठले कृपाळे जननीये. जीव भाव तुझ्या ठेवेला पायी, तुची सर्वा ठाई एका मा. दुजियाचा संग लागो निधी वारा, नाही जात घरा निकांच्या. सर्व सत्ता एकी आहे तुझ पाशी, ठावी आहे देशी मागे न. म्हणून पुढे मांडिले आळी, तुंकोने आसुळी डोळी तुका. देवा तुम्हाजवळ आम्हाला जे आवडते आहे ते आम्ही मागू. आमच्या जीवातील जी गुह्य गोष्ट आहे ती आम्ही तुम्हाजवळ मागू. कारण लेकराची लाड पुरवणारी आईच असते ना. हा. का म्हणे आम्ही मागावी लढी वाकडी, पुरवावी आळी माये बापा. पण आम्ही दुसरं काही मागायचं नाही म्हणे. आणि भलतं सलतं का आम्हाला जे आवडतं तेच आम्ही मागू, हा. नाही का. एक तर जगद्गुरु तुकोबा आहे, त्याच्यामध्ये प्रेम मागतात. प्रेम सुखरी, प्रेम सुखरी. सत्संग मागतील किंवा देव मागतील, याच्यापेक्षा वेगळं काही मागणार नाही. हा. देवा तुम्हाजवळ आम्हाला जे आवडते आहे ते आम्ही मागू. आमच्या जीवातील जी गुह्य गोष्ट आहे ती आम्ही तुम्हाजवळ मागू, नाही का. आणि देवाजवळ संतांनी प्रेमच मागितलं, हा. कारण तो प्रेमाची मूर्ती आहे आणि प्रेमाशिवाय समाधान होत नाही. ते वरचं गबाळ किती बी मागितलं, नाही का, त्या गबाळानं काय होणार आहे. मोह हे सगळं ध्यान, चिंतन, समाधी हे त्याच्या करतात आहे ना, ते सुख भेटण्याकरता. हा. ते आतलं आत्मसुख, ती वृत्ती स्थिर झाल्याशिवाय भेटत नाही. ते सुखच मागणार आहे, दुसरं काय गुह्य गोष्ट दुसरी काय आहे. अर्जुनाला तेच दिलं देवानं, उद्धवाला तेच दिलं. आमच्या जीवनातील जी गुह्य गोष्ट आहे ती आम्ही तुम्हाजवळ सांगू. आमचे लाड पुरवणारी, दिनाचे रक्षण करणारी, हे दीनदयाळ विठ्ठले विठाबाई मातोश्री. पहा किती नाता जोडला जगद्गुरु तुकोबरायांनी पांडुरंगाशी. मातोश्री विठाबाई, आम्ही आपला जीव भाव तुमच्या चरणी ठेवलाय. काय लागत देवाला, काय द्यावं लागत, जीव भाव, जीवदशा, जीव भाव. जीव भाव दिला का खाली काय मग संपला. शिवस्वरूपच राहता ना, शुद्ध स्वरूप राहतं, शुद्ध शुद्ध आपलं चैतन्य, ब्रह्म चैतन्य राहतं आणि तिथं भगवंताचं स्वरूप आहे. मग तिथं काय. म्हणून आपला जीव भाव तुमच्या चरणी ठेवला आहे. ब्रह्म चैतन्य नाही म्हणलं का, जीव द्यायला चालू आहे म्हणले. दिवस द्यावा लागत नाही का, जीव द्यावा लागत. म्हणजे त्याचा अर्थ कळत नाही सर्वसामान्याला. अर्पण करावं लागतं सगळं, स्वत्व अर्पण करावं लागतं. आपण सगळं माझं, मी माझं म्हणतो ना, नेमकं कोण आहे आपण.
हे तुमच्या चरणी ठेवलाय देव. सर्व ठिकाणी आम्हा तूच एक आहेस. आम्हाला दुसऱ्या कोणाच्या संघाचा वाराही लागू देऊ नको. आम्हाला फक्त तूच आवडतो. दुसरी कोणाच्या संघ वारा सुद्धा नको म्हणले तर. जसे नामदेवराय म्हणले ना, हा अहंकाराचा वारा न लागू राजाचा, तसा दुनियाचा वारा न लागू, दुसऱ्या कोणाचा वारा नको. आम्हाला फक्त तूच पाहिजे. मी दुसऱ्या कोणाच्याही घरात जात नाही. आम्हाला तेवढं एकच घर माहिती आहे, पांडुरंग, नाही का. हा दुसरीकडे काय, दुसरीकडे तिने विना जीवा सुको नव्हे. हा कळून चुकलं. दुसरीकडे कायला मग भाजायला जायचं घेण्यान देण्याचं. एवढं वैभव सोडून दुसरीकडे कशाला जायचं. अहो हरी, सर्व सत्ता तुमचेच हाती आहे. मी जे काही मागेन ते तुम्ही मला द्याल, हे मला ठाऊक आहे. आता ह्याच्याकडे काय नाहीये. दाता आहे हा. विटेवरी ज्याची पाऊले समान, तोची एक दान शूर दाता. मनाचे संकल्प पावविल सिद्धी, जरी राहे बुद्धी याचे पायी. आता याच्या पायी भावच अर्पण केलाय म्हणले. हा मग आम्हाला फक्त ठाऊक तू आम्हाला देणार, जे मागन ते देणार. आता याच्या दुकानात सगळंच आहे ना हो. हा काही मागा. आपल्या सारख्याला तो असं ते वरच वाटायला येतो तो फुटाण्यावारी, नाही का. हा जगद्गुरु तुकोबरामध्ये आम्ही काय तसे नाहीये. आम्ही काय असं दुसरं काही मागणार नाही व्यवहारातलं. आम्ही मागू तर देवच मागू. तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा तुमचे पुढे मी हट्ट घेतला आहे, रडतो आहे आणि डोळे सोडतो आहे. गुह्येद्या म्हणजेच प्रेम मागितलं. अंधकरणात जे साजूक सुखी म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, कोण पर्व काळ पाशील ती, धोते माझे चित्त कासावीस. पाठवी भातुके प्रेम धडकरी. लगेच पुढच्या अभंगात उत्तरच द्यायचं. नको राखोरी पांडुरंगा, न धरावा कोप मजवर काही, अवगुणी अन्यायी म्हणून या. काय रडविशी नेनतिया पोरा, जाणतिया थोरा ती परी. काय उभी कर जोडून या कटी, बुधावी धाकुटी लढिवाळी. तुका म्हणे आता पदराशी पिळा, घालोनी निराळा नव्हे मग. हे देवा तू मला भेट देण्यास उशीर लावला आहे, त्याचे कारण मला असे वाटते की तू एखादी चांगली तिथी पाहतो का काय भाऊ मला भेटायला. सगळ्याला तिथेच काढावं लागायची ना. ती गोष्ट करायची ठरली तर मुहूर्त पाहावं लागत हो, तिथी काढावं लागती, नाही का. पहिली पाहायची ठरली तर पहिलं ब्राह्मणाकडे जातो आपण. आपल्याला माहितीये बा, आता कॅलेंडर लिहिलं राहतं सम दिवस, चांगला दिवस, असा दिवस पाहून मुहूर्त पाहूनच आपण काही करतो ना. आता पारायण जरी करायचं ठरलं तर आपल्याला चांगलंच पाहावं लागत ना थोडंफार. तसं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, अहो देवा माझ्याशी तुम्ही काही गोष्ट बोलत नाही. मला भेट देण्यास उशीर लावला त्याचं कारण मला असं वाटतं की तू काही एखादी चांगली तिथी पाहत आहेस का पर्व काळ पाहत आहेस. पण तुझ्या आशा करण्याने मी माझी चित्त तुझ्या वियोगामुळे कासावीस होत आहे, नाही का. तर तू काही पर्व काळ पाहतोय का मुहूर्त पाहतोय, पण इकडं मायवालं पार हे चाललंय ना जीव चालला, तिथं काय कासावीस झालोय मी तुझ्या दर्शनाकरता.
हे पांडुरंगा तुझ्या प्रेमरूपी खाऊ पहा. कोणता खाऊ आहे? बाकी सगळं देतो देव, काही मागा देव द्यायला तयार आहे. त्याच्याकडे काय कमी आहे नाही का? हा. म्हणलं ना, प्रेम भातुके पाठवा. हम्म. प्रेम भातुके पाठवा. तुम्ही विश्वनाथ दिनरंक मी अनाथ, दिनरंक मी अनाथ. कृपा कराल ते थोडी, पाया पडिलो बराडी, पाया पडिलो बराडी. काय उणे तुम्हा पाशी, मी तो अल्पशी संतोषी, मी तो अल्पशी. तुका म्हणे देवा, प्रेम भातुके पाठवा, प्रेम भातुके पाठवा. पत्र लिहून दिलं होतं तुकाराम महाराजांनी. हा. सगळे लोक चालले होते ना, चला महाराज म्हणले आम्ही चाललो गयाला, मथुरेच्या राया, दंडवत तुझे पाय. असे त्या पत्रामध्ये बरेच अभंग लिहून दिले. त्याच्यामध्ये हे का अभंग लिहिलेला होता. तुम्ही विश्वनाथ तीर्थयात्रेला चालले होते ना ते. पिंड पदावरी दिला फुल्या करी, माझे झाले गयावर्जन. माझं सगळं झालंय म्हणे. मग आपला मुद्दा आहे का, भोले बाबाकड सुद्धा काय मागितलं? फोन म्यूट करा. प्रेम भातुके. इथं तेच म्हणलं ना मग. हा. हे पांडुरंगा तुझा प्रेमरूपी खाऊ माझ्याकडे लवकर पाठव. यात काही कसूर करू नको. देवाची कृपा म्हणजे ही वस्तू आहे. हा. बाकीच्या गोष्टी देतो तो. तसं पाहिलं तर त्याला काय लागत आपल्याला त्याला माहित नसेल का बरं. माहिती आहे पण आपण मागत बसतो म्हणजे आपण जरा साध्या कॅटेगरीतले भक्त आहोत नाही का. मागणारे देवाला आवडत नाही तसे. ना. पण जो काही मागत नाही त्याला हे देतो. मग प्रेमरूपी खाऊ. प्रेम, हा. प्रेमाची ताकदच अशी असते ना. प्रेम हे देवाचं स्वरूप आहे हो. त्यालाच आपण भाव म्हणतो, भक्ती म्हणतो, आनंद म्हणतो, शांती म्हणतो नाही का. हा. महाराज म्हणे ना, प्रेम सुख दे. प्रेमा विन नाही सारखा थोडंच केला ना, नाहीच म्हणले. हा. समाधानच होत नाही त्याच्यात. आपण अनुभवलं नाही का, काय काय उद्योग करून नाही पाहिले आपण. हम्म. सॉरी केले नसते फक्त, बाकी सगळंच केलं. समाधान नाही ना, हा. समाधान नाही. पण अंतःकरणामध्ये चिंतनानं ते प्रेम उत्पन्न होतं. बोला. बोला नाही तर मग ऐका तरी कोणतं तरी करा. काय चाललं होतं आपलं? प्रेम. प्रेमा विना नाही समाधान. समाधान नाही महाराज. आणि समाधान हे देवाचं दर्शन आहे. समाधानी समाधी येतावा तुकोबर आहे म्हणलं. मला काय ते संसारातला मागणारच नाही. पांडुरंगा तुझ्या प्रेमरूपी खाऊ माझ्याकडे लवकर पाठव. यात तू काही कसूर करू नकोस नाही का. हम्म. आणि प्रेम असतं हे शुद्ध झाल्याशिवाय कळतच नाही नाही का. हा. मी अवगुणी आहे, अन्यायी आहे, म्हणून मजवर राग करू नको. आता अवगुणी नाही ते अन्यायी नाहीये. आपली बाजू घेतली तिने. हा. अवगुणी खरे आपण आहे. पण एक आपलंच घरानं मांडलंय देवा पुढं काही नाही का. वकीलपत्रच गेले तिने पहिल्यापासून. मला नेणत्या मुला जाणत्या मुलाप्रमाणे का रडवतोस. मी नियंता आहे म्हणते. नियंता म्हणजे अज्ञानी.
हा आणि जाणता म्हणजे ज्ञानी. हा म्हणजे जाणत्याला रडीत होतो. जाणत्याला लय अभिमान असतो, लय उपाधी असते त्याला. पण नेमत्याला काहीच नसतं, त्याला उचलून घेते आई. हा मग मी नेमता येईल मग मला मोठ्या मुलासारखं का म्हणून रडवतो तू? लवकर खाऊ पाठवून दे ना. लहान मुलाचं अंतःकरण जसं असतं तसा भाव व्यक्त केला. हा लहान मुल जसं खाऊ करता रडत आहे आईपाशी, तशी जगद्गुरु तुकोबाराय पांडुरंगाला म्हणतात, ही आई कटीवर कर ठेवून तू कशाला उभी राहिली आहेस? नाही का? आम्हाला लाडक्या लहान मुलं नाही का, एवढा तास अंतःकरण शुद्ध करायचं, संतांची सेवा करायची, त्याचं चिंतन करायचं. अख्खा अख्खा 8 तास कशा करताय? एवढा खटाटोप फक्त अंतःकरणात प्रेम निर्माण होण्याकरता. प्रेम देवाचे देणे. देव प्रेमात देत असतो भक्ताला. देहभाव जायचे आणि त्याचा देहभाव नष्ट होतो. त्याची देहबुद्धी, देहभाव गेला का त्याचं दुःख गेलं. काय कारण आहे दुःखाला? देह नाही दुःखाला कारण, देहभाव दुःखाला कारण. काय संतांनी मागितलं. तुकाराम महाराज म्हणतात, आता तुमचे पदरात पिळा घालून धरीन पदर घटत. लहान पोरगं जसं आईचं ते एकदा साडी धरली सोडित नाही ना, आणि मग मी निराळा होणार नाही. तेच रूपक केलंय लहान मुलाचं. काही केलं तरी ते आईचं पातळ सोडित नाही, पक्क धरता येते असं. पिळा घालून धरता येईल नाही का. पहिले नऊवारी लुगडे होते पहिले स्वतःची. आता काय आता पिळा घालायला जागा नाही, धरलं तर निसटून जाईन असं सगळं. त्या काळातले दृष्टांत आहे महाराजांचे नाही का. का हो देवा काही न बोलाची गोष्टी, कामज हिंपुटी करीत असा, कंठी प्राण पाहे वचनाची वास, तो दिसे उदास धरिले. येणे काळे बुंथी घेतली शिखोल, का नाही विटाळ हो माता. लाज वाटे मज म्हणविता देवाचा, न पुसी फुकाचा तुका म्हणे. अहो देवा, माझ्याशी तुम्ही काही गोष्ट बोलत नाही, मला असे तुम्ही कष्टी का करता? आता हे सगळे अभंग त्याच धर्तीवर देवाचं दर्शना करता तळमळ. मला का कष्टी करता? माझा प्राण कंठात आलाय, आपल्या वचनाची मी सारखी वाट पाहत आहे, पण मला तुम्ही माझी निराशा करणार असे दिसते. आपली जशी संसारात तळमळ असते ना, तशी भगवंताच्या दर्शनाकरता जगद्गुरु तुकोबाराय तळमळी. देवा, आपण यावेळी मोठी खोळ घेऊन बसलात काय? आपणात माझा विटाळ होऊ नये अशी वाटते काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवा मी तुमचा आहे असे म्हणण्यास मला मोठी लाज वाटते, कारण आपण मला फुकाचे विचारित सुद्धा नाही. वियोग, त्याला वियोग म्हणतात. भोपाळ्याच्या अभंगामध्ये सगळा हाच वियोगच दाखवलेला आहे. भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेला अंतःकरण साधू सगुण दर्शन. निर्गुणाच्या तर त्या आनंदात आहेच ते, पण सगुण त्याच्याकरता तर मग गवळींचं एवढं कशा करता होतं सगुण आनंद. तशाच मग ब्रह्मज्ञानीच आहे ना त्या. कोळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान, बाकी तर सगळंच होतं त्यांच्याकडे, पण सगुणाचा आनंद काही वेगळाच असतो. त्याच्याकरता एवढं जगद्गुरु तुकोबारायांना सगुण पांडुरंग पाहिजे.
उचित ते काय जाणावे दुर्बळे थोरवेचे काळे तोंड देवा देतो हाका कोणी नायकती द्वारी ओस कोणी घरी नाही आहे आलिया तिता शब्दे समाधान करिता वचन काय वेची तुका म्हणे तुम्हा साजे हे श्री हरी आम्ही निलाजरी नाही ऐशी. हे देवा योग्य काय ते मी अज्ञानी दुर्बळाने काय जाणावे आणि परमार्थात थोरवेचे तोंड तर कायच आहे. हे आम्हाला आम्ही अज्ञानी आहोत दुर्बळ आहोत. मला योग्य काय अयोग्य काय विवेक काय अविवेक काय ज्ञान काय अज्ञान काय थोरीव काय काही कळत नाही. हम्म. एखाद्या ओझ घरातील जोरात हाक मारली असता ज्याप्रमाणे कोणी ओझ येत नाही त्याप्रमाणे तुम्हाला हाक मारित असता आपण बोलत नाही. हम्म. ओझ घरात जे घरात कोणी राहतच नाही तिथे कोण हाक देईल. तस किती हाका मारतोय. येई ओ येई धावोनिया विलंब कवाया लाविला कृपाळी विठाबाई विश्वंभरे भवछेदकी विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठाबाई विश्वंभरे भवछेदके करी न करी आता आळसा वेरू हवया प्रगट कैसा दुर्यंतरू विठाबाई विश्वंभरे भवछेदके नेगे 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 माझी वाचा विसावा तुका म्हणे हवा 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 साधावा विठाबाई विश्वंभरे भवछेदके विठाबाई विश्वंभरे भवछेदके कोठे गुंतली समाये विश्वव्यापके विठाबाई विश्वंभरे भवछेदके. तो ओझ येत नाही. दाराशी असलेल्या अतिथीचे नुसते गोड बोलून समाधान करण्यात खर्च काय होते. दारात एखादा माणूस आला त्याच्या निदान दे घ्यायचा लांब पण बोलायला काय हरकत चांगली जास्त नाही का. कसं जीवन तरी घाला म्हणजे त्याला नुसतं पाणी जरी दिलं दोन शब्द प्रेमानं बोलायला काय अडचण ते सांगा. तसं पांडुरंगा तुम्ही माय सांग बोला. तुकाराम महाराज म्हणतात हे देवा जे काही कराल ते थोरपणामुळे तुम्हाला शोभते पण आम्ही मात्र निलाजरे नाही. भगवंताचं दर्शन होण्याकरता मी अज्ञानी आहे लहान आहे सगळं कमीपणा घेऊन भगवंताचं दर्शन कसं होईना अशी तळमळी पांडुरंगाच्या चरणावर. आम्ही मागवायचे नाही तुझ पाशी जरी तू भीतोशी पांडुरंगा पायी विचारून आहे तुझं ठावे आम्ही घालो नावे तुझ्या एका घालो नावे तुझ्या एका रिद्धी सिद्धी तुझे भव्य भांडवल येतो आम्हा फोल भक्ती पुढे. तुका म्हणे जाऊ वैकुंठा चालत बैसोने निवांत सुख भोगू. आता या अभंगामध्ये बाकी जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात आम्ही काय असे रिद्धी सिद्धीला बोलणारे नाही भाऊ म्हणले. कारण देव पहिले हे प्रयोग करतो ना. देव काही डायरेक्ट भेट देत नाही अगोदर हे रिद्धी सिद्धी द्यायला पाहतो. याच्यात झाला खुश तर झाला खुश. पोरगा रडायला लागला आई त्याच्या हातात खोळंबा देती बाहुली देती लागला तर बाहुली झाली नाही काय नाद लागला समजी देऊ उचलून नाही का. पांडुरंगा
जे काही आम्ही तुझ्याजवळ मागू ते देण्यास तुझ्याजवळ काही नाही म्हणून तू भीत आहेस का? तुझ्याकडे काही राहिलं नाही का? देवाला माहिती आता हा बाबा दुसरं काही मागत नाही काही घेतही नाही. हा हा काय दुसरं काही घेत नाही. आता पांडुरंग किती वेळा त्यांच्याकडे जाऊन काही देत होता पण हा बाबा पुन्हा वाटून द्यायचा. हा जगद्गुरु तुकोबा आहे कोणाच्या तरी माध्यमातून द्यायचे, छत्रपतींच्या माध्यमातून म्हणा कोणाच्या तरी, पण हा बाबा घेत नाही. त्याला माहिती आहे ना दुसरं काही घेतच नाही हा. हा हं. हे पांडुरंगा जे काही तुम्ही तुमच्याजवळ मागून घेण्याजवळ नाही म्हणून तुम्ही भीताय देवा. तू विचाराने पहा, तुलाही हे ठाऊक आहे की हे की आम्ही तुझ्या एका नामचिंतनाने तृप्त आहोत. मग दुसरं कायला मागून येतं? जेवल्यावर काय खाईन तू? तुलाही ठाऊक आहे आम्ही तुझ्या एका नामचिंतनाने तृप्त आहोत. हे नामचिंतनाशिवाय तृप्ती नाही. हम्म. तृप्ती झाली जैशी साधने सरते अतिशी. ही तृप्ती कोणती आहे? आता जेवलं आणि सकाळी परत भूक लागती, हा ही पोटाची तृप्ती आहे. ही परत कायमची तृप्ती नाही, हा मनाची तृप्ती, निरंकुश तृप्ती नाही का? अशी जी बुडबुडीत कलून जातील. काही तृप्ती झाल्यावर काय मनाची? हम्म. ते मन कुठं धावणं काय करीन काय मग? नाही मन गेले ते विलया ब्रह्मानंदा माधुरी. अरे ते मन राहिलंच नाही. मग हा विलया गेलं म्हणजे त्याची एकरूप झालं ते देवाशी. हा मेलं ते मन आता. हेच खरं आपल्याला सुध खाऊन देत नाही ना, येड्यावानी करतंय सारखं. हा आणि ते नामचिंतनानेच तृप्त आहोत आम्ही. तुझ्याजवळ एखाद्या भक्तास देण्यास मोठे भांडवल काय ते रिद्धी सिद्धी हेच. ते तर आम्हाला तुझ्या भक्तीपुढे फलपट आहे. हम्म. तो तडाखाच असतो. जसं कोणी तप करायला लागत इंद्राला येड्यावानी होतं, तो काहीतरी अप्सरा पाठवतो हा खुर्ची जाईन म्हणून. हा तसा जो भक्तीला लागला, नामस्मरणाला लागला त्याला कधी सिद्धी देऊन पाहत होतो. हा म्हणला मग सिद्धीच्या नादी लागत कोणी मोठेपणाच्या, प्रतिष्ठेच्या, नवलौकिकाच्या नाही का? हम्म. मोकार बाजार भरितो मग तो लागला तिकडच नादी. पण आम्ही तसे नाही म्हणले. आम्ही काय असे सिद्धीच्या नादी लागायला काय बाबा नाही का? सिद्धीला VPC कोणते? फलकट आहे ते, फलकट आहे म्हणले भक्ती पुढं सिद्धी. किती लोकांना सिद्धीचं कौतिक आहे नाही का? हा त्याला सिद्धी प्राप्त झाली तर लोक त्याला रिद्धी सिद्धी प्राप्त आहे. कारण मला म्हणतो फलकट आहे ते सगळं. फलकट चमत्कार असं रिद्धी सिद्धी असं. भक्ती श्रेष्ठ आहे, हा ते प्रेम सुख श्रेष्ठ आहे. हे काय? आणि तो जो हत्यारच आहे, तो भांडवलच आहे देवाचं. ह्या रिद्धी सिद्धी पहिल्या देतो तो. हा प्रत्येक मार्गात असतात. काहींना कळायलाच लागत आहे नामस्मरण केल्यावर. हा मग ते तिकडच बघत गिरी सुरू करतात. तिकडच गर्दीत लागला, तिकडच नादी हा केलं आयुष्याचं माथेरान. कायचं काय आलं नाही का? हम्म. हे सिद्धी त्या रस्त्याचे स्टेशन आहे थोडक्यात. हा ज्या रस्त्याला तो लागला त्याला हे सिद्धी कोणत्या ना कोणत्या मार्गाने. पण जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात रिद्धी सिद्धी हेच तुझं भांडवल आहे. ते तर आम्हाला तुझ्या भक्ती पुढे फुलकट आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही चालत वैकुंठात जाऊ आणि निश्चिंत निरंतर सुख भोगीत राहू. आता ते तर विश्रांतीचं स्थानच आहे, हा भगवंताचं धामच आहे. वैकुंठाचं आमचं मेन मुक्कामाचं ठिकाणच आहे. आम्ही रहिवासी तिथले आहे ना. आलो होतो फक्त काही कामा करता हा नाही का? हम्म.
त्या लोकांना सांगाय करता सांगत होतो माझी भजा रे विठ्ठला, नाहीतरी गेला जन्म वाया. आम्हाला सगळं माहिती तू काय देतो, सिद्धी सिद्धी देतो, पण आम्ही काय ते भक्तीपुढं फोलकट आहे, त्याच्यामुळे आम्हाला ते नाही लागत नाही का. हम्म. नाही दिले तर आम्ही काय चालत वैकुंठाला जाऊ. तुका म्हणे पावटणी करू स्वर्गाची निशाणी. हा. आणि मग सच्चिदानंद पदवी घेणे आयुष्याच्या साधने. ते पद प्राप्त झालेल्याच आहे त्याला. आता आम्ही चालत वैकुंठाला जाऊ म्हणजे आम्हाला रस्ता माहिती आहे ना. हा. येतो जातो आम्ही देवाचे सांगत. आम्ही येताना वैकुंठातून एकटीच येतो आणि जाताना मग काय अवघड आहे का आम्हाला जायचं. हा. ते म्हणून न लगे हे मज तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना विसरोने वचना गेला सिया. जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणे मानसी हे तुका म्हणे नको रोजे गो विठ्ठला उठी दे मला भेटी आता. नाही का. आता जरा जास्त तुकाराम महाराज लयच वाईवर आले. न लगे तुझे मज ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञान होणं म्हणजे देवाशी एकरूप होणं. हा. एक झाल्यावर आनंद नाही ना. आता ऐकायला कोणीच आहे हरी म्हणून तेवढा टाइम बसतो, कोणीच ऐकायला नसतो तेवढा टाइम बसलो असतो का आपण. नाही नाही. नाही ना. स्वरूपानं ते एकच आहे सगळेच. हे कशा करताय. आणि त्या ब्रह्म भावातच गेला तर मग कोण कोणा संग बोलणार आणि कोण कोणा संग ऐकन. हम्म. म्हणून म्हणले गोजिरे सगुण रूप पुरे. मग तो सावळा सकंकनू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. त्याला यावं लागलं ना. हे हृदय ते हृदय घातले. हा. द्वैत न मोडता केले आपण आयुष्य अर्जुना. द्वैत न मोडता हे शब्द महत्वाचा आहे. तसं न लगे ब्रह्मज्ञान झाल्यानंतरची भाषा आहे. एखादं म्हणत मग काय आला ब्रह्मज्ञान. ब्रह्मज्ञानाशिवाय जीव मुक्त होत नाही, दुःख जात नाही ना, जन्म मरण चढत नाही. पण मला तेवढ्यावरच भागलायचं नाही म्हणले. मला पाहिजे गोजिरे सगुण रूप पुरे. नाही का. सगुण भगवंताचा विग्रह काय साधा आहे का तो. वेड लावणारच आहे ना सगळ्याला. ज्यांनी पाहिलं ते वेडच झाले ना. हा. लागला उशीर पतित पावना विसरोनी वचना गेलास काय. अरे तुझ्यावालं हे सुंदर सगुण स्वरूप रे. अरे ते महादेव सुद्धा गोकुळात येतही हे रूप पाहण्याकरताच गेला होता ना हा. जोगी बनून. हे देवाचं रूपच असं आहे ना. तुझी येणी धळी कोटी चंद्र प्रकाश. त्याचं रूपाचं काय वर्णन करावा. आमचे लहानशे सुंदर सगुण स्वरूप पुरे आहे. नाही का. भगवंताचं जे गोकुळातलं ते लहान रूप हे फार दिव्य. देवा मी पतित पावन करीन असे जे तुमचे वचन आहे ते आपण विसरून गेलात काय असे मला वाटते. पतिताला पावन करणं हे तुमचं ब्रीद आहे ना. मला भेट देण्यास वेळ आहे, वेळ लागला आहे. सर्व संसार जाऊन बाहेर येऊन बसलोय. आता खरंच संसार जाळला नव्हते. संसारात काहीच त्यांचं लक्ष होतं का. नाही. चाललाय म्हणून चाललाय देवाच्या भरोश्यावर वाऱ्यावर वरात. जसं चालन तसं चालत. का म्हणे घालू तयावरी भार वाहू हा संसार देवा पाहिजे. आता मी एवढं संसाराचं राख करून टाकली तर हे गोजरे सगुण स्वरूप करता दर्शन करता.
जाळून संसार बस, मग नाही तर मग धड संसार आहे धड देव आहे अशी गत होईल ना माही. हा. मी काय आता जाळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही म्हणी मानसी. म्हणजे जगद्गुरु तुकोबरायांचं काय आहे, संसाराचं कड काही लक्षच नाही त्यांच्यावालं. त्यांना कळून आता ते साधी आहे का ती, त्यांना सगळं स्वरूप माहिती आहे ना. संसार करण्याकरता थोडीच आलेले असते, हा. आपल्याला सांगण्याकरता येईल ते. पण त्या याच्यामध्ये आल्याशिवाय सांगता येत नाही ना. हम्म. सर्व संसार जाळून बाहेर येऊन बसलो आहे, पण ही गोष्ट तुमचे मनी मानसी देखील नाही. हं. आपल्याला असं वाटतं त्यांना पोरसोर आहे, त्यांना संसार प्रपंच आहे सगळं. अरे पण मग त्या ग्रहामध्ये आल्याशिवाय आपल्याला सांगता कसं येईल. हा. स्थिती कळत नाही ना आपल्याला. हम्म. सर्व संसार जाळून बाहेर येऊन बसलो आहे, पण ही गोष्ट तुमची मनी मानसी देखील नाही. तुकाराम महाराज म्हणतात, देवा आता आपण रागवू नका, उठा लवकर मला भेट द्या. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, पांडुरंगा फार सगळं तुझ्या नावावर, काहीच संसार केला जाणं देईन म्हणजे काय काय अवस्था आहे. खायला नाही त्या पोरांना म्हणल्यावर बाकीचं काय. हा. इकडे तर तुका झाला शिकळत, हम्म. आणि तिकडे काय अवस्था आहे त्या जिजाबाईची, काय मुलांची काय अवस्था. मानला शिवाळ झालं, सोयरी धारी जवळ येईना. काडी लावली नाही तर काय केलं संसारला. संसाराचे नावे घालवणे असून. म्हणजे एवढं करून सुद्धा दिलं म्हणजे मग काय त्यांना तर हेच झालं ना. हा. एक कर्म करतात. काही उशीर लावू नको बाबा म्हणजे. तुझं ते गोजीर सगुण स्वरूप एकदा पाहिलं का बस तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. विठ्ठलची एक देखलिया, नाही का. हम्म. जळणी संसार नलगे हे मद तुझे ब्रह्मज्ञान गोजिरे सगुण रूप पुरे लागला उशीर पतित पावना. सर्वनी वचना गेला त्या सळोनी संसार बैसलो अंगणी तुझे नाही मनी मानसी. का म्हणे नको राजे गोविठ्ठला, उठी दे मला भीती आता. कुंडलिकावर हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.